पुढे काल नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार सोहळा जो आहे त्यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते। कालच्या नवी दिल्ली इथल्या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांनी जाणं टाळलं पाहिजे होतं। त्यांच्या हस्ते झालेल्या सत्कार सोहळ्यामुळे आणि त्यांची एकनाथ शिंदे यांनी केलेलं त्यांचं कोड कौतुक मातोश्रीला अजिबात आवडलेलं नाहीये। ठाकरे गटाच्या नेत्यांनी या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली अशी माहिती मिळते। शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जाणं टाळलं पाहिजे होतं। शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्याचं आवडलेलं नाही, एकनाथ शिंदेंचं कोड कौतुक आवडलं नाही। सुप्रिया सुळेंकडे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पुढे बघूयात, नुकताच नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमन उधळली। एकनाथ शिंदेंच्या कार्याची इतिहास दखल घेईल तर एकनाथ शिंदेंमुळे ठाण्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असं म्हणत पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं आणि यावर उभाटाचे नेते संजय राऊतांनी हल्लाबोल केला। ठाण्याच्या विकासाबाबत पवारांना चुकीची माहिती मिळाली असं संजय राऊत म्हणाले। आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला। आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे। याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावराम शिंदे साहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होते का नाही मला आठवत नाही, अनेक लोक त्या ठिकाणी की ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले। पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील, आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन। एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली, ठाणे बिल्डरांच्या घशात गेले। ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, ज्यांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी आणि बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं अशी जोरदार टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली। खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर उघडपणे जाहीर टीका केली। शरद पवारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी पवारांवर टीकास्त्र डागलं। ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार। ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो
त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे, ही आमची भावना आहे. कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहे. मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राऊतांनी पवारांवर केलेली टीका नैराश्यातून केलेली असून इतकेच मतभेद असतील तर मग महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा, असा टोला त्यांनी लगावलाय. जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं, म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना, मग राऊतांना म्हणावं महाविकास आघाडीतनं बाहेर पडा ना. तुम्हाला जर महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांची भूमिका पटत नाही ना एखाद्या इश्यूच्या बाबतीतली, तर मग महाविकास आघाडीत तुम्ही, आता मी मगाशी म्हटलं तसं तुमचं उभाटाचं स्थान किती खाली गेले हे बघितलंय कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला. पडा बाहेर, तुम्हाला नसेल भूमिका पटत तर मग बघा महाराष्ट्रात तुमची काय अवस्था होती. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला, पाहूयात. एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही, म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा. आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे, मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे. आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील. त्यांच्यावर केलेली टीका मला वाटतं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे. आणि मग यातून जे काही राजकारण सुरू झालंय, आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल, किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे. पवारांवर राऊतांनी केलेल्या टीकेवरनं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही फटकारलंय. एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत. इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. केवळ संजय राऊत साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी माणूस नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आदरणीय पवार साहेबांना जर कुणी सांगत असेल की राजकारण त्यांनाही कळतं, तर मला वाटतं की हे कोणत्याही जाणत्या माणसाला कळेल की आदरणीय पवार साहेबांचा राजकारणाचा वकूफ, त्यांचा असणारा व्यासंग, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा वावर अगदी देशाच्या राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की ज्यांचा हा एवढा व्यासंग आहे, ज्यांचा कला, क्रीडा, साहित्यामध्ये एक वकूफ आहे. आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय करावं हे इतरांनी सांगण्याची त्या बाबतीत आवश्यकता आहे असं मला वाटतं.